बंदी असलेलं 680 किलो प्लॅस्टिक जालना महानगरपालिकेच्या पथकाने जप्त केले। शहरातील शिवशंकर ट्रेडर्स दुकानावर छापा मारून 50,000 रुपये किंमत असलेलं प्लॅस्टिक ग्लास आणि कॅरी बॅग महानगरपालिकेच्या पथकाने जप्त करत दुकानदाराला 5,000 रुपयेचा दंड केलाय। शासनाने बंदी घातलेलं प्लॅस्टिक विकणाऱ्या दुकानावर कारवाई करण्याची मोहीम जालना महानगरपालिकेने हाती घेतली। त्यानुसार शहरातील अनेक भागात दंडात्मक कारवाई करण्यात येते। बघा, सिंगल यूज प्लास्टिक संबंधी महापालिकेने कालपासून जी कारवाई करायला सुरुवात केली त्याचा आज दुसरा दिवस होता आणि आज आम्ही नवीन मुंडा येथे शिवशंकर ट्रेडर्स आशिष जैन यांच्या शिवशंकर ट्रेडर्सवर छापा मारला आणि तिथे आम्हाला 680 किलोचे प्लास्टिक कॅरी बॅग प्लास्टिकचे ग्लास सापडलेले आहेत। याची किंमत साधारणतः 50,000च्या आसपास होते। दंड किती मानण्यात आलेला आहे? 5,000चा दंड त्यांना दिलेला आहे। नागरिकांना काय आवाहन करणार? नागरिकांना मी हेच आवाहन करेन की तुम्ही सिंगल यूज प्लास्टिकचा वापर हा बंद करून महापालिकेला सहकार्य करावे, जेणेकरून कचरा जो आहे तो कमीत कमी होईल आणि पर्यावरणाचंही रक्षण होईल। हे दुकान कुठे होते? नवीन मुंडा येथे होते। आपलं नाव? मी सुप्रिया चव्हाण, सहाय्यक आयुक्त, जालना शहर महानगरपालिका।